जाऊयात पुण्यामध्ये। तिथे पुणे जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढले। पुण्यातील एकता नगरमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे वाहनधारकांचं आणि नागरिकांचं मोठं नुकसान होतंय। आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड उपस्थित आहेत। पुण्यामध्ये आपण पाहतोय सागर, भीषण अशी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या तिथली स्थिती काय आहे? नक्की मी आता एकता नगरमध्ये आहे आणि खडकवासल्यामधून पाणी जे आहे ते सोडल्यानंतर एकता नगरीमध्ये काही वेळामध्येच हे पाणी शिरलेलं आहे आणि मोठी कसरत जी आहे ती या ठिकाणच्या नागरिकांनी करावी लागते। आपण जर पाहिलं तर आता काही गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि दरवर्षी या ठिकाणी याच पुराच्या पाण्याचा फटका जो आहे तो एकता नगरीमधल्या रहिवाशांना बसत असतो। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्ण बिल्डिंगची बेसमेंट जी आहे ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि मंदिरातलं साहित्य जे आहे ते काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी असतील, यांनी सूचना दिलेल्या आहेत। काही गाड्या पाण्यामध्ये आहेत आणि अचानक हे पाणी आल्यामुळे मोठ्या रोषाला जे आहे ते या ठिकाणच्या नागरिकांना सामोरं जावं लागतंय। अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते खडकवासला धरणामधून सोडलं जाणार आहे आणि आत्ताची ही सगळी परिस्थिती आपल्याबरोबर एकता नगरीमधले काही रहिवासी आहेत, आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी। आपण जर पाहिलं तर पाणी आलंय आणि आता तुम्ही या ठिकाणी थांबलाय। दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे आम्हाला। काय सगळ्यांना सांगून काही फायदा नाही। मोठं साहित्य जे आहे ते या दरवर्षी सामना करावा लागतो तुम्हाला? हो, दरवर्षी नाही का, दरवर्षी सामान वगैरे शिफ्ट करावं लागतं, गाड्या वगैरे हलवावं लागतं दरवर्षी प्रमाणे। पण आता जर बघितलं तर आताही पाणी जे आहे ते सोसायट्यांमध्ये शिरतंय। हो, हे नेहमीच झाले नाही का, हे सवय झाली आम्हाला। आता जर बघितलं तर दरवर्षी पाणी येतं, दरवर्षीचाच प्रॉब्लेम आहे। कोणी प्रशासन दखल घेत नाही आणि दरवर्षी हेच आहे, प्रत्येक वेळेला हेच सगळ्यांना पळापळ करायला लागतंय। बाकी आलं पाणी, 5 मिनिटात पाणी आलंय। फक्त हो, सामान कसं काढणार आम्ही एवढं सगळं? खाली राहणारे सामान कसं काढायचं, कुठे ठेवायचं आम्ही? किती आमचा अपदा होत असेल, किती खूप त्रास होतोय आम्हाला हे पाण्याचं। तिकडे सोडलो, लहान लेकरांना दुसऱ्यांच्या घरात सोडून आलो आम्ही। आता काय करणार? काही काम वरतीच असते ते लोक, आता खाली येताच येत नाही त्यांना। दरवर्षी या पावसाच्या पाण्याला आणि याला संकटाला तोंड द्यावं लागतं। हो, दरवर्षी या पाण्याला आणि संकटाला तोंड द्यावं लागतं। एकदाच काहीतरी तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे। एकतर सीमा भिंत त्यांनी अजून अडवून ठेवलेली आहे, ही भरपूर काम आहेत, आता ही व्हायला पाहिजे। आता या पुराच्या लोक काय करणार? आणि पूर आले की 10,000 रुपये भेटतात। 10,000 रुपयामध्ये काय होणार आहे लोकांचं? निदान खर्च तरी पैसे भेटले, काय लोकांना भेटलेत, काय लोकांना नाही भेटले। दुकानदाराला 1 रुपया नाही भेटला। हे दरवेळेस जाऊन लोक काही लक्ष देत नाही महानगरपालिकेवाले। त्यामुळे सगळ्यांना एक विनंती, एक तर सीमा दरवेळेस मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, मग काय होतं? भाषण करतेच जातात, त्यांनी करतच म्हणतात, त्यांनी काय करणार? दुसरं काय करणार? एवढं आतापर्यंत एवढं नुकसान झालं, त्याचा मोबदला मिळाला का? नाही। हे गाड्या अजून येतच आहेत, हे गाड्या सगळ्या अजून येतच आहेत। कितीतरी गाड्या वाहून गेलेल्या आहेत पार्किंग मधल्या। 5 ते 10 मिनिटात पाणी इथपर्यंत आलं घरापर्यंत। काय करायचं आम्ही एवढं सगळं? लहान मुलं पण होती, लहान मुलं आम्ही दुसऱ्यांच्या घरी सोडून आलोय। आता दुसऱ्यांच्या घरी लाईट पण बंद केली, लाईट पण बंद केलं, सगळं बंद झालेलं आहे। लोक एकदम अस्तव्यस्त झालेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊन यावर्षी मग सीमा भिंतचं काम केलं पाहिजे, हे सगळ्या लोकांची इच्छा आहे। कारण दरवेळेस ह्याला तोड द्यावंच लागतं आणि याला काही पर्याय नाही। त्यामुळे तुम्हीच एक पर्याय शोधून द्या। की आपण जर पाहिलं तर नेते लोक येतात, भाषण करतात, निघून जातात आणि कुठलंही आश्वासन जे आहे ते पूर्ण करत नाही। दरवर्षी जेव्हा खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडलं जातं तेव्हा एकता नगरीमध्ये हीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। या ठिकाणच्या नागरिकांचे हाल नक्कीच होतात। सागर, आपण पाहतोय वर्षानुवर्ष पुण्यातल्या एकता नगरमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा भिंत कधी बांधली जाणार आहे असा आरोप, असा संताप तिथल्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।